नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूप जबरदस्त होणार आहे. त्याच्यामुळे जर ज्याने चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आल्या आणि थंबनेलवरून सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की मटक्यामध्ये 90% लोक रोज पैसे का हरतात, त्याची कारणं काय आहेत की त्याच्यामुळे ती लोक त्याच्यामध्ये जिंकू शकत नाही. आपण याच्या आधी 2-3 मटक्याचे व्हिडिओ काढले होते. तर आपण आज याच्यावरती एक पॉझिटिव्ह फोकस टाकून की जी लोक समजा रोज मटका खेळतात त्यांच्यासाठी काय टिप्स आपण देणार आहोत. तर पाहूया आपण काय आहेत त्या टिप्स. तर मित्रांनो, पहिले मटक्याचं जे बंद घर आहे ते बंद घर खेळू नका. दुसरी गोष्ट, फॉलोअप. फॉलोअप म्हणजे काय की पाठलाग. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत होणारा जो पाठलाग आहे तो म्हणजे एखाद्याने जर एखाद्या पत्तीचा फॉलोअप केला किंवा एखाद्या ओपनचा फॉलोअप केला, 10-20 रुपयांनी सुरुवात केली तर तो फॉलोअप बराच कधी कधी 100-200 वर जातो डेली दोन्ही शोला. किंवा एखाद्या शोचा असेल तर एखाद्या शोला ओपन किंवा क्लोजला या दोन ठिकाणी हा फॉलोअप होतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, फॉलोअपने काय होतं की मेंटॅलिटी खराब होते खेळणाराची. त्याच्यामुळं काय होतं, त्याला वेगळंही खेळायचं असतं आणि फॉलोअपही करायचं असतं. त्याच्यामुळं मटक्यामध्ये शक्यतो जे 90% लोक जे हरतात ती फक्त फॉलोअपमुळे. त्यामुळे फॉलोअपची घरं खेळू नका, बंदची घरं खेळू नका. दुसरी गोष्ट, मटक्यामध्ये काय होतं की आपण बऱ्याच वेळा जे आकडे आहेत, आपला खेळ झाल्यानंतर पूर्ण जे आकडे आहेत ते आपण काय करतो की एखादी गाडी पाहिली, एखाद्या बसचा नंबर पाहिला, एखादा लकी नंबर पाहिला किंवा घड्याळात टायमिंग काय झाले, असं अंदाधून मटका खेळू नका. आणि बऱ्याच वेळा काय होतं की फॉलोअप मध्ये करून करून त्यांचं असं काय झालेलं असतं की येणारं पेमेंट सुद्धा त्या फॉलोअपच्या किमतीपेक्षा म्हणजे ज्याला आपण रुपयापेक्षा कमी असतं. त्याच्यामुळं असं आंधळेपणाने किंवा भांबावून गेल्यासारखं खेळू नका. कारण काय होतं की मटका हा रोज आहे, तो काही कुठे कुपनावर जाणार नाही किंवा तो काही कुठे निघून जाणार नाही. आपण एक वेळेस निघून जाऊ या जगातून, पण मटका कधीही बंद होत नाही किंवा किंबहुना कोणीही बंद केलेला नाही. आज रोज त्याच्या ऑनलाईन सुद्धा वेबसाईट आहेत, ऑनलाईन लोक खेळतात सुद्धा, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही संगम कधीही खेळू नका. संगममध्ये काय होतं, कुणालाही पैसे येत नाही. तुम्ही स्वतः आजमावलेलं असेल की बघा, तुम्ही कितीही संगम लावा आशेने, पण संगम कधी येत नाही. 6 आकडे कधीही जुळत नाहीत ते. त्याच्यामुळं त्याच्या नादाला लागू नका. दुसरी गोष्ट की तुम्ही चौकडा वगैरे खेळत असताल, म्हणजे एक पत्ती एक ओपन किंवा क्लोज असेल तर तो सुद्धा टाळा. शक्यतो तुम्ही जोडी पण टाळण्याचा प्रयत्न करा, पत्ती पण टाळण्याचा प्रयत्न करा. कारण मटक्यामध्ये काय होतं की एक सुट्टा अंक खेळणारा वर्ग आहे, तो मात्र कायम जिंकलेला असतो. तो कायम जिंकलेला असतो. आणि कसं होतं, मटक्यात जी लोक असतात ते आपापल्या परीने मटका पाहत असतात. म्हणजे कुणी लाईन पाहत असेल, कुणी टोटल पाहत असेल, कोणी फरक पाहत असेल. तर तसं न करता बघा, मटक्यात जी लोक खेळतात म्हणजे ओपन किंवा क्लोज, तर ती काय करतात की आज काय येणार नाही, म्हणजे बंद घरं कुठली आहेत, आणि लाल घर बघा, नेहमी हमेशा लाल घर होत नाही. कट किंवा डबल ज्याला आपण मटक्याच्या भाषेत म्हणू शकतो, तर लाल घर येत नाही. त्याच्यामुळं कट आणि डबल हे नेहमी तुम्ही टाळा. आणि जे येणार नाही हे पहा. येणार तर सगळेच पाहतात लोक की आज काय येईल, आपापल्या परीने त्यांचं गणित चाललेलं असतं, परंतु ते चुकीच्या पद्धतीचं होतं. आणि तुमचा जर मटक्यांचा जो ग्रुप असेल 4-5 लोकांचा, 6 लोकांचा, तुम्ही बसा, चर्चा करा. आता बघा, मी जो व्हिडिओ तुम्हाला सांगतोय, जे लोक मटका खेळणार आहेत ते तर काय ऐकणार नाही आपण बंद करा म्हणून. मी इथे काय मटक्याचं सुद्धा प्रमोशन करत नाही की तुम्हाला वाटायचं की मी मटक्याचं प्रमोशन करतोय. तर मी ह्याच्यामधून का सांगतो की संपूर्ण जो मजूर वर्ग आहे, जास्त मटका खेळणारा, ह्याच्यामध्ये मजूर वर्ग आहे, हमाली करणारा वर्ग आहे. कारण त्यांना खूप आशा असते. त्यांना वाटतं की आपल्याला कुठून तरी एकदम चांगले पैसे येतील, आपण हे घेऊ, ते घेऊ, घरामध्ये टीव्ही घेऊ, फ्रीज घेऊ. म्हणजे ही लोक काय ऐकणार नाही किंवा थांबणार नाहीत. कुणी सांगू, मी काय ब्रह्मदेव आला ना पृथ्वीवरती, त्यांनी सांगितलं की तुम्ही मटका आजपासून सोडून द्या, बिलकुल सुटणार नाही.
एक वेळेस तुमची तंबाखू सुटेल, सिगरेट सुटेल, दारू सुटेल, पण मटकाचं जे व्यसन आहे ते कधीही सुटत नाही. त्याच्यामुळे आंधळेपणाने मटका खेळायचा नाही. त्याला सुद्धा काहीतरी गणित आहे, त्याला सुद्धा काहीतरी लाईन आहे, काही टेक्निक आहे. त्या पद्धतीने खेळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी हात जोडून विनंती आहे की कुठला जर प्रोफेसर असेल, तुम्हाला सांगत असेल ही गेम खेळा, तर खेळू नका. किंवा ऑनलाईन बघा तुम्ही. आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. त्याच्यावरती सट्टा मटका ट्रिप जरी टाकलं, ट्रिक, तर बरेच प्रोफेसरांचे येतात. म्हणजे ते व्हिडिओ जवळजवळ 20-20, 30-30 हजार लोकांनी, 1-1 लाख लोकांनी पाहिलेले असतात. मग तो आकडा येणार असेल तरी सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे जे ऑनलाईन मध्ये तुम्हाला ज्या पत्त्या दाखवले जातात, जे हापसंगम दाखवले जातात, जे चौकडे दाखवले जातात, जे संगम दाखवले जातात, किंवा जी जोड दाखवली जाते, किंवा जे ओपन दाखवले जातात, ह्या लोकांना प्रमोशनचे पैसे मिळतात. त्याच्यामुळे त्यांना कधीही फॉलो करू नका. आणि मटका हा बेताने खेळा. उगच काहीतरी कोणाकडून आपलं इन्कम आहे आठवड्याचं, समजा 5,000 इन्कम असेल, 2,000 इन्कम असेल, आपण जर रोजच 2 आणि 3,000 रुपयाने मटका खेळलो, सुट्ट्या अंकाचं सुद्धा सांगतोय मी याच्यामध्ये, तुम्ही कुठले जरी 4 अंक धरून जरी खेळले तर ते सुद्धा मटका, कारण रोज आहे, मी सांगितलं तुम्हाला, मटका रोज आहे, मटका बंद होणार नाही, आपण बंद होऊ. त्याच्यामुळं बेताने खेळा. की एक आपली कुठली तरी छोटीशी गरज भागवायची, की किंवा आज मी जर 100 रुपये 200 रुपये खेळलो तर मला 1-200 रुपये यावे त्याला जोडून अपेक्षा. पण मटक्यावाल्यांचं काय होतं त्या बाबतीत, की त्यांना वाटतं माझा संगम बसेल, माझा जॉकपॉट बसेल, माझी पत्ती बसेल, माझी डीपी बसेल, माझी मेट्रो बसेल. तर हे जे विचार आहेत त्यांचे, ते त्यांच्या बाजूने ते पॉझिटिव्ह असतात. परंतु तसं होतं का? आपण किती दिवस झाला आपण मटका खेळताय. जरा माझं जे म्हणणं आहे ते फक्त कान उघडे ठेवून आहे का, तुमच्या आपोआप लक्षात येईल की मला नेमकं म्हणायचंय काय, की डोळे उघडून मटका खेळा. बरीच लोक जे आहेत, जे लोक कमेंटमध्ये म्हणतात की सर आम्हाला रोज पैसे येतात, तर ते काही पत्ती, जॉकपॉट, चौखाडा किंवा संगम याचे येत नाहीत. हे लोक काय करतात, सुट्टे अंक खेळतात. जे बंद अंक आहेत 2 ते सोडून देतात. ओपनला आलं समजा कुठलाही एक अंक आला, त्याचा कट सोडून देतात आणि सेम अंक सोडून देतात. 4 अंक सुटले, राहिले 6 अंक. त्या 6 अंकात जर तुम्हाला जजमेंट लागत असेल तर ओपन आल्यानंतर क्लोज एकच शो खेळा. आणि समजा चुकून एखाद्याला जर पेमेंट बसलं तर मित्रांबरोबर जाऊन दारू पिऊ नका. आणि दारूच्या धुंदीत काही पण खेळू नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्याला जर 5-6 हजार रुपये पेमेंट आलं तर तो पटकन मित्रांना फोन करतो, सांगतो की मला असं असं झालं, मी सांगत होतो असंच होईल, तू खेळला नाही, हा खेळला नाही, मला बघ एवढे पैसे आले. मग त्याच्यात तो 2-3 हजार खर्च करतो आणि राहिलेले 1-2 हजार मटक्यात 2-3 दिवसात घालून टाकतो. जर कुणाला पेमेंट बसलं, म्हणजे हे मी जे छोटे खेळाडू आहेत, जे मध्यम वर्ग किंवा मजूर वर्ग असेल किंवा आणि काय असेल, बांधकाम जे भिगारी आहेत, या लोकांना मी तळतळून का सांगतो की तुमच्या मागे तुमचा प्रपंच धरून तुम्ही मटका खेळा. या मटक्यामुळे बरीच घरं बरबाद झालेली आहेत. मटक्यामुळे आज विद्यार्थी सुद्धा कुठं जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे आज घराघरात विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी मटका खेळतात. आई वडिलांकडून पॉकेट मनी घेऊन मटका लावतात, ऑनलाईन मटका खेळतात. तर त्याच्यातून काहीही साध्य होत नाही. मग ज्याला पेमेंट बसले त्याने काय करायचं, की 2-4 दिवस 8 दिवस खेळू नका. बसलंय ना पेमेंट, घरात सामान आणा, काय करा, किराणा भरा, हे करा, ते करा. बऱ्याच लोकांना आता काय वाटतं की मी काय उपदेश देतो, पण तुम्ही कमेंट जर चेक केल्या तर बरीच लोक म्हणतात सर आठवड्यातून एक तरी व्हिडिओ हा मटक्याचा टाका, कारण तुमच्या सांगण्यामुळं बऱ्याच लोकांना बरंच काही या ठिकाणी समजतं. म्हणून मी हे तळतळीने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. माझा हेतू याच्यामध्ये काही की पैसे मिळावेत मला, किंवा माझा काही उद्देश आहे, माझा काही इंटेन्शन आहे. आता तुम्ही कालचे परवाचे जर माझे व्हिडिओ पाहिले असतील, की 2 व्हिडिओ टाकले होते मी, की पुण्यामध्ये फुकट जे रैन बसेरा आहे, म्हणजे ज्याला आपण रात्र निवारा सोय म्हणतो किंवा प्रकल्प म्हणतो, असे पुण्यामध्ये भरपूर आहेत. तर त्याला 4.5-5 लाख लोकांनी पाहिले, पॉझिटिव्ह 15-20 हजार त्याला कमेंटही आल्या. म्हणजे काय होतं, की माझा सांगण्याचा मतितार्थ उद्दिष्ट कसं असतं, मी पहिल्या व्हिडिओमध्ये तळतळून सांगत होतो, पण आता हे कसं आहे की तुम्हाला पटेल असं सांगतो,
कारण मला एक कळलेलं आहे की मटका खेळणारा मटका बंद करणार नाही, पण त्यांना जर आपण काही पॉझिटिव्ह टिप देऊ शकलो आपल्या माध्यमातून, तर बरेच काही माझ्या मित्रांशी मी बोललो की बाबा हे काय नेमकं कशा पद्धतीने चालतं. मी तुम्हाला सांगितलं दिवाळी माझा एक आत्ता मागे व्हिडिओ टाकला होता मी, 120 220 पत्त्यांचा खेळ. त्याच्यानंतर मी कंटिन्यू मित्रांच्या फॉलोअप मध्ये होतो. आता त्यांना म्हणलं तुम्ही लाईव्ह इंटरव्ह्यू द्या, तर ते म्हणले आम्ही लाईव्ह इंटरव्ह्यू देणार नाही. म्हणून मी हे मटक्याच्या भाषेत तुम्हाला ओपन, क्लोज, पत्ती, संगम, जॅकपॉट, चौकडा, जोड ह्या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्या, त्याची स्क्रिप्ट तयार केली आणि तुमच्या समोर सांगायला उभा राहिलो. त्यामुळे मित्रांनो, मटका हा वाईट तर आहेच, 100% वाईट आहे, त्याच्यात काही विषयच नाही. मटक्याने घराच्या घर उद्ध्वस्त झाली, पिढ्याच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. फक्त याच्यात गब्बर जे झाले ते मटका चालवणारे. तुम्ही बघा, नेहमी मटक्यामध्ये काय होतं की समजा आज जर पंजा ओपन आला तर उद्या कोण पंजा खेळतंय. आता मी म्हणजे ते हिम्मत म्हणून येतं बघा पुस्तक, त्याच्यामध्ये पाहिलं मी मागचंच दिवाळीच्या काळामध्ये बंद व्हायच्या, तर त्यावेळेस 5 दिवस सलग सत्ता ओपन आला होता. कोण खेळणार आहे. हा फक्त गरिबाचा पैसा लुटण्याचं काम हे मटक्यावाले करतात. म्हणजे खेळ घेणारे आणि वरती खेळ चालवणारे. आणि आपण काय करतो, आज सत्ता आलाय मग उद्या कसं येईल, आज पंजा आलाय मग उद्या कसं येईल, परवा कसं येईल. तर नेहमी मटका तिथल्या तिथं चालतो. बघा तुम्ही लांब जाऊ नका. काय काय लोकांकडं 1960 पासूनचं जे पुस्तक आहे, ती पुस्तकं सुद्धा घेऊन बसणारे लोक मी पाहिलेली. काही हिंमत घेतात, काही मोठं रेकॉर्ड घेतात, तर त्याच्यावरती काही मटका चालत नाही. मटका तिथल्या तिथं फरक टोटल वरती चालतो आणि त्यातल्या त्यातच फसवायचं काम चालू असतं. फक्त आपल्या काय आपला फोकस दुसरीकडे डायव्हर्ट असतो की जे घर आलं नाही ते येईल, आपण ते खेळण्याचा प्रयत्न करतो. परंतु मटका तिथल्या तिथेच चालतो. समजा आज 20 झाला तर उद्या 20 होईल, परवा 25 होईल. अशा पद्धतीने पूर्ण जे खेळणाऱ्याचं जे माइंड आहे, एखाद्याला लाईन सापडली असेल, फरक टोटल सापडला असेल, तर त्याला पूर्ण त्याचं म्हणजे मी इतके प्रोफेसर पाहिलेत की त्यांना फसवतात. मटक्यावाला सुद्धा त्यांची अक्कल गायब करून टाकतो किती. आणि कसं असतं, प्रोफेसर ओढवून ताडून जोडून तुम्हाला दाखवतात. मग यायच्या आधी काय यांना दाखवायला होत नाही, आल्यानंतर बरोबर ते तिथल्या तिथं शॉर्ट तयार करून हे असं झालं. परंतु येण्याच्या आधी कुणालाही काहीही माहीत नसतं. कारण मी तुम्हाला सांगतो की मटका हा फक्त लोडवरती चालतो, की ज्याच्यावरती जास्त लोड आहे तो आकडा कधीही येत नाही. मग तिथे काय होतं, रिपीट किंवा वन डाऊन, एक तो ओपन रिपीट होईल किंवा क्लोज रिपीट होईल. अशा बऱ्याच गोष्टीमध्ये मटका माणसाला चक्रावून टाकतो. म्हणजे ओपन आला तर जीवन देत नाही आणि क्लोज आला तर झोपून देत नाही. माणसाच्या डोक्यात 30 चक्र फिरत असतात. म्हणजे पूर्ण संपूर्ण त्याचा फोकस जो असतो तो आकड्यांवरतीच असतो. त्याच्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो, मटका खेळताना मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितल्या त्यांना जर तुम्ही फॉलो केलं तर कदाचित तुम्ही मटक्यात लॉंग पर्यंत टिकू शकता, तुमचे पैसे जाणार नाही. पण शक्यतो मटका खेळू नका. आणि खेळलं तर आठवड्यातून 1-2 दिवस खेळा. कारण रोज मटका खेळणारा हा कधीही जिंकलेला नाही. कधीही. मी लिहून देतो तुम्हाला. कोणी कितीही कमेंट मध्ये सांगू द्या की मला एवढं आलं तेवढं आलं, पण रोज मटका खेळणारा हा कधीही जिंकू शकत नाही. अशी काही लोक आहेत जी ठराविक 2-3 दिवसच खेळतात, त्यांना पेमेंट येतं. कारण त्यांचा वॉच असतो त्याच्यावरती, कशा पद्धतीने चाललंय, काय चाललंय. आपलं काही उठायचं, कुठले आकडे बघायचे, काही लावायचं. काही लोक आकड्यांचे सुद्धा फॉलोअप करतात. म्हणजे समजा 12-21 असेल, 71-17 असेल, असं काही खेळून जातात त्यांच्या मनानेच. म्हणजे बऱ्याच लोकांना रेकॉर्ड कळत नाही. कोणाला ह्याला त्याला विचारून त्याचं जोडून, आपलं जोडून, मनाचं काय अजून काही गाथा असली तर कुठले आकडे जोडून, कुठले अंक पाहून, घड्याळातला टायमिंग पाहून, या सगळ्या गोष्टीवर लोक मटका खेळले जातात. म्हणून माझी मटका खेळणाऱ्याला विनंती आहे की आपला प्रपंच, आपली नोकरी, आपलं सगळं म्हणजे जिथल्या तिथं व्यवस्थित चालू आहे का, आपल्या घराची जबाबदारी अगोदर पूर्ण करा. किंवा मटक्याच्या जीवावर घर चालत नसतं, किंवा मटक्याच्या जीवावर कोणाचं मुलाचं शिक्षण चालत नसतं, किंवा मटक्याच्या जीवावर काही लग्न वगैरे कार्य होत नसतात. मटक्याच्या जीवावर आजपर्यंत काहीही झालेलं नाही. हे ठराविक 10% लोकांना झालेलं. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, 90% लोक रोज हरतात.
आणि अक्षरशः फ्रस्ट्रेट होतात, कर्ज काढतात, काय करतात, डिस्टर्ब करतात, कुणी जागा विकतं, कुणी घरं विकतं. मी माझ्या डोळ्यांनी प्रपंच लोकांचे बर्बाद होताना पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं त्याच्या नादी लागू नका अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मटका खेळणाऱ्यांना आणि ज्यांना मटक्याची चीड आहे त्यांना पण नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि असंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, म्हणजे जो कोणी मटका खेळणार आहे त्याला पण या टिप्स पोचतील, त्याच्या चुका पोचतील, किंवा त्याला मटका खेळायचा आहे का नाही खेळायचा हा पण त्याला निर्णय घेता येईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.